मला ते तिथलासाठी लयलेत ना. हे म्हातारी लोक असं ऐकून घेत नाही ना, म्हणून यसले गाव फिरवणं नाही पडत. जुना लोक दमच मोडतात नाही. पण आहे, चला आता मला तर अपेक्षा नव्हती की एवढा समाज येईल. गावाचं नाव छोट, मला वाटलं गाव बी छोट माणसे बी दाखल लावतील. पण गावे गाव जिथला लोक कीर्तनले राहतात तिथला दाढी उभा आहे. म्हटलं उभा देखणार आजकडे जर देख तर कीर्तन करायची आधी दडपई जाई राही. पण आवडलं मला, म्हणजे जी गरज आहे संप्रदायाला ती गरज तुम्ही भागवून दिली. सर्वजण कीर्तन शांततेने ऐकावं. तुमची प्रसन्नता जर 10-15 मिनिटं कीर्तन जास्त चालेल आणि तुम्ही बी जर एकदम कांदा न भरेल वारणागत अंग सोडी दिन फड्डी बदलावत नाही तर लोन कीर्तन आवरी तुम्ही प्रसन्न राहा. सावधान ऐसे काय ते विचारा, आले हो संसारा सकळई. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तीवेळी भगवत चिंतनासाठी जो अभंग घेतला तो विश्वाला आधाराची गवसणी घालत असताना, न्यायनीतीचा धर्म बुडत चालत असताना, नीतीची मूल्यमापन गंभीर झाल्यानंतर वैचारिक पात्रतेने मानवी बुद्धी कुठेतरी धोकेबाज म्हणून जगते अशा बुद्धीला इशारा दिला की सावधान ऐसे काय ते विचारा. पण कोणी दिला? पांडुरंगाने खाली मान घालावी असं विधान महाराष्ट्राच्या मातीत ज्या महात्म्याने रुळून घेतलं आणि तुमचा आमचा संसार सुखरूप चालावा म्हणून स्वतःच्या संसारावरची तुळशी पत्र ठेवून जो गाथा आपल्याला दिला, त्या गाथ्याचे लिखाण करत्यांनी महाराष्ट्राचा स्वाभिमान जगद्गुरु तुकोबरायांचा हा अभंग आहे. अभंगाचा ओलावा चांगला आहे, पण या अभंगाच्या ओलाव्याबद्दल जो ज्यावेळेस बोलेल माणूस सहज कोणालाही पसनी पडणार नाही. कीर्तन ऐकणं आणि कीर्तन पचवणं याच्यासाठी हृदय मोठं ठेवावं लागतं. ज्यांचे हृदय कमजोर असतात ना ते चुका काढण्यात गंभीर नाही, चातुर्यवान असतात. आणि जे नेहमी दुसऱ्याच्या चुका काढतात त्यातल्या गलीमा मान नाही, समाजमा मान नाही. बस स्टँडवर बटना तर विसन कोण पाहिजे इमल मानतीन तर कोण पाहिजे तमाकू मागतीन. मालने आवरून मी कोणले घाबरून त्या आपले नावे ठेवाल पुढे. मग ही जी वैचारिक पात्रता की ज्या दादाने या गावामध्ये घरदार सांभाळण्यासाठी जमिनीमध्ये राबताना आपल्या पोरांसाठी जे काही कष्ट करताना आज घर वावर सांभाळून पोरांना शिक्षण केलं, लोकांकडे मजुऱ्या सालदारक्या करताना आज 2-5 एकर जमीन जी आपल्या नावावर 7-12 टिकवला, त्या माणसाला माझा एक शब्द कळेल. ज्या बाईने दुसऱ्याच्या बांधावर 200 रुपये रोजापर्यंत काम करताना डोक्याचा घाम तडपायापर्यंत येताना इकडून पायी तिकडून पायी आणि अशा संघर्षामध्ये जे काही साठवलं, टिकवलं, चालवलं आणि घराचा वाईवाडघ करून पोटात ज्या बाईने साठवलं त्या बाईला माझा एक शब्द कळेल. ज्या माणसाने कष्ट करून घरदार सांभाळली त्यांना एक शब्द कळेल. पण ज्यासनी याजना वाटेल, ज्यासनी लोकेशने मुंड्या मोडेले, ज्यासनी दसल्या दसपटनी माणूसल्या कसपट समजेल शे त्या माल गाया देतील. याला कोण लाईन तर आहे? दुसरा दिकेत नाही का? अव करणा भरण लय उन्हात गणस दिके. खरं बोलणं तर सगी मायल राग, पण कीर्तनकार आणि हा फेटा बांधल्यानंतर माझ्या गुरुदेवांनी मला फक्त एकच सांगितलंय, तोल करी सण कीर्तन कराना नाही. तोल करी सण रुबाबमा आणि वटमा भीक मागायची नाही, पण कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन असं काही करायचं की ज्या माणसाला कीर्तनाचा की आणि रही समजत नाही त्याने सकाळी विचारलं पाहिजे की महाराज कुठले होते. महाज तो ओलावा आहे तुकोबरांच्या या अभंगातला की सावधान ऐसे काय ते विचारा. काय विचारा तुकोबा तुम्हाला? बरं कशासाठी विचारा? विचारण्यासाठी तुमची पात्रता, तुमची लेवल. तुकोबरा एकच सांगतात, अरे रक्ताचं पाणी ज्या संसारात करतायत ना त्या संसारात आम्ही मुरले गेलो. सावकाराच्या पोटी आलो, गरिबी पाहिली, श्रीमंती पाहिली, लाचारी पाहिली, हसणाऱ्या पाहिले,
पाठीवर हात फिरवणारे पाहिले, डोक्यावर हात ठेवणारे पाहिले आणि पायात पाय आडवे घालून आडवे पाडून आपल्या छातीवर हसणारेही पाहिले. संसाराचा एक एक अनुभव असताना आपल्या आणि परक्यापणातला सर्व विषय छेडला. याच घराण्यात जन्म घेऊन माझा बाप सावकार होता, माझ्या घरी गडी लोक चांदीच्या लोट्यात दूध पित होते आणि या संसाराने अशी काही फकिरी दाखवली. माझ्या मांडीवर माझं संतू नावाचं पोरग बिना पाण्याचं मेलं. म्हणून विचारा मला सावधान ऐसे काय ते विचारा. कोणी विचारा? आले हो वानप्रस्थ, गृहस्थ, संन्यासी, ब्रह्मचारी यांनी सर्वांनी विचारा. पण विचारताना मतलबीपणा विचार नका. आमना कपाशील काय भाव बेटी, आमने ज्वारी, आमने दादर, आमना मक्का काय भाव जाई, या मतलबी धंदा नाही. साधू जर भेटला तर एवढंच विचारा की माझ्या अंतिम काळी मी केलेल्या कष्टाची पंढरपूरची नगरी होऊन मला विठ्ठल दिसेल का, मला पांडुरंग भेट द्यायला येईल का, देवाची माझी जाताना जीव सोडताना भेट होईल का. आणि हे ज्याला समजलं तो सावधान, हे ज्याला कळलं त्याचा जीवनाचा तो स्वतः शिल्पकार. नाही तर काय लागतं हो, जन्माला आला रेडण पाणी भरून भरून मेला. शेवटी एकच सूत्र आहे, ज्या गल्लीत आपण राहतो, ज्या परिसरात आपण राहतो, ज्या भाऊबंदकीत आणि ज्या सगळ्या सोयऱ्यांमध्ये राहतो, कदाचित त्याच परिसरात असे जगून जा की आपला जीव निघाण टाइमले आपला घर होऊ नको, पोऱ्या नको, नातू नको, त्या तेसना उद्योगधंदा मारायनात, पण देवनाच घरनं बोलावणं उन आणि जीव जावण टाइमले गली आली ना लोकेशनी सुद्धा अशी मांडी द्यायला पाहिजे. तर पोटना पोऱ्या बी कायदी, याला म्हणतात अंतिम काडीचा विचार करणे. बार भाऊबंदकीत सर्वांचे कंठ दाटले पाहिजे. काय घरच्या सुना रडतील आणि काय घरचे पोरं रडतील. समाजात असे जगा की आपला निरोप जरी शत्रूला कळाला तर शत्रूने प्रार्थना केली पाहिजे की या माणसाची गावाला गरज होती. याला म्हणतात अंतकाळीचा विचार करणे. आणि हा विचार जो करतो तो माणूस, या विचाराशी जो निगडीत राहतो तो मनुष्य. नाही तर मग सूत्र आहे, हातात वाढू घ्यावी वाऱ्याच्या सायाने जशी उडून जावी तसं वेळ मिनिटं क्षण निघून जात आहेत. जीवनात काय केलं, फक्त साबरी वाढी येल्या सरडा वरी आतन तू पोकडा. म्हणजे तू खराही नाही आणि खोटाही नाही, कामातही नाही आणि बिना कामाचाही नाही. आणि ज्या संसारात तू भ्रमात पडलाय ना की मी समाजासाठी कामी नाही पडलो, फक्त घरच्यांसाठी कामी पडलो, इथलं सूत्र आहे, जीवन जगताना आपण फक्त आपला स्वतःपुरता विचार जर केला तर त्या विचाराला एकच सांगितलं जातं, खायमन घरमान वकमन दारमा, मिटमिट्यान शेमुडचाट्या. फक्त आमनंच चांगलं व्हायला पाहिजे, आमनाच घरे वावरे बांधवायला पाहिजे, बाकीना शेजारी पाजारीचा उभा पडी जायला पाहिजे, आमनेच कपाशी हिरवी दिकायला पाहिजे, आमनाच मक्का चांगला दिकायला पाहिजे. असा वृत्तीना माणूस जर मरना तर ठेवायला पब्लिक नाही यस, ठेवायला विचार करतो लोक जाऊ दे रे भो, अहो आहे ती बर उभर ना, मरण टाइमले बी उभरी. समाजात जीवन जगताना एक सूत्र डोक्यात ठेवा, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमाविन नाही समाधान. समाजात राहा, लोकांचं प्रेम जिंका आणि ज्या कुटुंबासाठी रात्र पहाट तुम्ही कष्ट करून एक एक रुपया गाड्याच्या चाकासारखा जतन करून सर्व मुलाबाळांसाठी विश्व उभं करतायत ना, त्या लेकरांना एवढं शिकवा, शिक्षणासोबत संस्कार द्या आणि संस्कारासोबत वारकरी विचार डोक्यात राहू द्या. जर वारकरी विचार नाही, शिक्षण नाही आणि संस्कृती नाही तर आपणच निर्माण केलेली संतती आपल्या इतक्या विरोधात जाऊ शकते की निर्मात्याला निर्मिती बाबतीत इतका पश्चाताप होतो की वता बरोबर ना निमा दडपी दे तू तर चालतं. राग येतो का? जर तुम्हाला 7:30 लागली ना तर तुम्ही मंगळ ग्रहावर जाल, पूजापत्री करून घ्याल. 7:30 पेक्षा माणसाची संतती माणसाला जास्त ग्रह असते.
आपण पैदा करेल पोरे भर भाऊ बनकीमा ज्या दिन आपलं नाकनं पाणी उतारतं सुयास पर्यंत ढेगा पोगनाच लगून संसारना एक एक रुपया जोडेल जी बाई तिने घरदार बांधन तिनेच भर भाऊ बनकीमा ज्या दिन सांगस आमने आईले आमने सासूले अक्कल नाही त्या दिन वाटत या शब्दापेक्षा मी मरी जायला परवडतो. ज्या दिन पोऱ्या भर भाऊ बनकीमा अपमान करस त्या दिन वाटस मला नाही पोऱ्या होतात चालतं. मग आहेच तर सूत्र आहे मंगळ हे नो हे कन्या पुत्राधिक एकदा साडेसाती परवडेल पण आपलीच पोरं आपल्या विरोधात गेली का परवडत नाही. मग हे सूत्र डोक्यात ठेवा की पैसा कमी कमवला चालेल इस्टेट कमी कमवली चालेल पण ज्या आजींनी आज ज्या परिवाराला सद्गुण संस्कृती शिकवली त्या विचारांनी आज जसं कीर्तन ठेवलं जातंय आई गेल्यानंतर लेकरांवरचे संस्कार आई गेल्यानंतर जसे उमटतात. मग या लेकरांनी जरी पंढरपूरची वारी नाही केली नाही कुठं अयोध्ये काशीला गेले पण आपल्या आईत रुखमाई पाहिली आपल्या बापात विठ्ठल पाहिला आणि ज्यांनी बापात आणि आईमध्ये विठ्ठल पाहिला त्यांच्यासाठी एकच सूत्र आहे सकळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे. पण ज्यांच्याजवळ प्रसिद्धी सिद्धी इस्टेट बारदान सर्व आहे आणि जित्ता मायबाप मागना खोली मारडी राहणार आणि तटलं पोटा खान खान महादेवर पाणी टाकायला जाई राहणं कस काय महादेव प्रसन्न होई येडाय का महादेव. आता मायबाप बी भुकाडाना आता महादेव बी बिजाडाना म्हणजे खरा मायबाप घरमा भुकाडाना आणि बाहेरना महादेव आमाई कोमाई ठेवा ना. काय म्हणतील तू का म्हणे देव अंतरीला दुरी आणि डोळिया अंधारी पडलीच हे तुमच्या डोळ्यातलं धूर जावं म्हणून आम्हाला विचारा सावधान ऐसे काय ते विचारा आणि जर डोक्यातनं भ्रम निघाला सावधान अवस्था प्राप्त झाली तर अंतकरणातला इगो झटका मोठे बाबा घ्या का नत्तू सिंग बाबा घ्या का कृष्णाजी माऊली घ्या का श्रीपाद बाबा घ्या फक्त हृदयातनं एवढा शब्द फुटू द्या मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी यावर करे संतांच्या 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 मस्तक हे पायावरी वार करे संतांच्या वारकरी संतांच्या आई साहेबांचं देहावसान झालं भरलेल्या कुटुंबातनं आई गेली. मोबाईल नको खेळू रे तुले बी घरे दारे तू कीर्तन सरेलवर भेट तरी मला गड त्यांचं तयार राज बरं सुकना जात जा आणि सुकना येत जा. तरी मी काल घरून निघालो ना तरी मी पत्नीला बोललो म्हणतो 17-18 मांजरी आड्या घ्या चालतील पण तू नको आडी जात जाऊ माले तू अशी आडी गई का म्हणे अशी छाती दाबावस म्हणे बीपी लोवस अशी जातानाच काही मांजरना गट टोकस म्हणतो तू म्हणतो असं का टोकते ग तू म्हणे तुम्ही लोकेतले सावध व्हा सांगतोस तुम्ही बी सावध व्हा. काय झालं म्हणे असं कीर्तन कोणी बोली उठणं कोणी मोबाईल खिद कोणी पायला मडी बटणं कोणी पाय म्हणजे चपल्या काढ्यात नाही काढले भाऊ तू बी चपल्या काढले हो वाण्या तू नाही तंगड्यात जशा मना लगून बिडव कर ना घर नाही का तू भाऊ नाही रे भाऊ मम्मीनी बोलाव तुमले आज नाही आहे तू आठे का खुदत नाही लागीस तर नाही ब्याम खाण नका तुम्ही आते एकदम कोरोना लाट नागत करू नका. तो भाऊ चपल्या लांबडी सण मनोजले टेका दि राहता की तू हातात आता सरकू नको बा. तरी मी घरी
जयपाल महाराज, मी पत्नीला विचारलं, ती म्हणे तुम्ही लोकातले सावधवान सांगतस, तुम्ही बी सावध व्हा. म्हणतो का? म्हणे असं पकवाजील काही माही बोली उडशात, साऊंड आला काही माही बोली उडशात. म्हणतो बोलचो मी. म्हणे मग एखादा दिन लोके घेरतील, एखादा दिन लोके बनाडतील. म्हणतो बनाडतीन माले, ठोकतीन माले, तुला बी काही बापनं जावं नाही ना. म्हणे मना बी काही बापनं जावं नाही, पण घर येलवर तुम्ही बी सुजेल शेत का उतरेल शेत, मी बी वय काव नाही. आता ती तिची काही चूक नाही, आपली जर तब्येत डेपना होता गच्चे. मी खूप संयम बाळगतो की कोणलेच काही बोला नाही बा, पण जेस ना कटाया तेच ना वानोया जेस माले कुठून नाही जा. आहे ते सुंदर वातावरण आहे जे आई साहेबांनी, आज 10 दिवस आहेत का बाई, 9 दिवस आहेत. तसं जर पाहायला गेलं ना, हा द्वारदर्शनी कीर्तन महोत्सव आहे. घरातलं ज्येष्ठ व्यक्तिमत्व गेल्यानंतर, तसं पाहायला गेलं आई 100 वयाची राहिली तरी अशा एखाद्या माणसाने छातीला हात लावून सांगावं की महाराज माझी इच्छा आहे माझी माय मरायला पाहिजे, असं कोणी सांगू शकत? आई घराची शोभा असते, आई घराची ठेव असते, आई घराची शान असते. आणि असे टोले जण घरामधनं आई जाणं म्हणजे प्रेमाचा पाझर आटणं आहे. मायले डोळ्याला नका दिखू द्या, मायले खाटवरती उठू नका द्या, मायले कान तिरप सुद्धा नका होऊ द्या. तरी मायनं लेकरू अंगण मा उभं राहणं गरमईन जुत्ता काढत नाही, तर लगून माय आपला इस्ता वासोर किलेस मन दादा उना मन भाऊ उना, हाई मायनं प्रेम रास. हे आईचं प्रेम राहतं. आणि हे आईचं प्रेम या परिवारात आता दुष्काळासारखं आटलं गेलं. ज्या आईसाहेब गेल्या, कैलासवासी सौभाग्यवती दगुबाई भीमसिंग गिरासे, गिरासे परिवारातलं अलौकिक मोठं व्यक्तिमत्व 9 दिवसापासनं प्रभूच्या चरणी विलीन झाल्यानंतर दशक्रिया विधी गंधमुक्त उत्तर कार्याच्या निमित्ताने हा कार्यक्रम ज्यांनी आयोजन प्रयोजन केला, मी भाग्यवान समजतो आजींना की आजी सौभाग्यवती गेल्या. जीवनातलं सर्व पुण्य त्यांनी वापरून घेतलं. कारण स्त्री जातीचं एकच स्वप्न असतं की मी मूठभर कुकुलीसन जावायला पाहिजे, आणि ते त्यांनी त्यांच्या प्रारब्धात भेटलं. पण ज्यांना खरोखर जीवनाच्या सारीपाटात एक एक दिवस त्या आजी आठवतील, मुलांना आठवतील, मुलींना आठवतील, हा विषय वेगळा. पण आपण जिवंत राहावं आणि आपली धर्मपत्नी चालली जावी, याचा अर्थ म्हणजे काय? शरीर राहतं आणि हृदय निघून जातं. ज्यांचं हृदय चाललं गेलं म्हणजे आता फक्त शरीराने आहेत. आदरणीय परमपूजनीय भीमसिंग नयनसिंग गिरासे या कुटुंबाचे आधारस्तंभ, आणि या आधारस्तंभाचा सर्वजण आधार घेऊन हा कार्यक्रम ज्यांनी उभा केलेला आहे. आजींना 2 चिरंजीव जयसिंग भीमसिंग गिरासे सध्याच्या कालखंडात चेअरमन पद, विकास सोसायटीचं जे विराजमान पद भोगतायत. त्याचबरोबर भाऊसिंग भीमसिंग गिरासे आजींचे 2 नंबरचे चिरंजीव, आजींना एकच मुलगी सो संगीताबाई दरबारसिंग गिरासे, जावाई बापूंचं नाव दरबारसिंग धनसिंग गिरासे पडासदरे. अतिशय गोकुळासारख्या कुटुंबातनं आईचं जाणं झाल्यानंतर मुलींनी भावांनी आयोजन प्रयोजन केलेला हा एकदिवसीय कीर्तन महोत्सव, आणि या कीर्तन महोत्सवाची जबाबदारी आमच्या वाट्याला यूट्यूबच्या माध्यमातून ज्यांनी हक्काने सोडली, आदरणीय सुरदासजी भाऊ, सर्वांच्या मनातलं हृदयातलं गोड व्यक्तिमत्व वारकरी संप्रदायातलं जीवनने आम्हाला फोन करून ही सेवा देत असताना या कार्यक्रमाची रूपरेषा वाढवण्यासाठी बाहेरून जी मंडळी आली आहे त्या मंडळीपेक्षा मी तर सर्व भजनी मंडळातल्या लोकांचं मन भरून कौतुक करतो बुवा तुमचं. मला तर पहिलेच बाबांनी सांगितलं म्हणे बाबा आता देखू नका आमले सुत्तक्यात म्हणे टोप्या घालेल नाही. म्हणतं मी काहीच बोलाय नाही. बाबा तर मनकडे हसा त्या राहतात का जंगल मग बिबट्या सुटेले बा. खरं तर टोपी राहिली नाही राहिली जाऊ द्या, पण एवढ्या लोकांची उपस्थिती राहणं हा गावाचा स्वाभिमान आहे. गावामध्ये एखाद्या वेळेस विद्यापीठ नाही झालं चालेल, दवाखाना नाही झाला चालेल,
पण हा धर्म टिकला पाहिजे म्हणून गावागावात भजनी मंडळ टिकणं गरजेचं आहे. जर गावागावातली भजनी मंडळ गेली, संप्रदाय थकून जाईल. संप्रदाय थकला तर संस्कार थकून जातील, आणि संस्कार ज्या दिवशी थकतील त्या दिवशी घराघरापर्यंत लव जिहाद दरवाजा ठोकेल. हा लव जिहाद घराघरापर्यंत येऊ नये म्हणून गावातली भजनी मंडळ जतन करा. मी तर एक मोकळा बोलणारा माणूस आहे. या लोकांना एक दोन अभंग कमी येत असेल, एक दोन चाल कमी येत असेल, पण याचा कपडा घालेलवर यासले देखील जुरू नका, यासले नावे ठेवू नका. आणि ज्या नावे ठेवतो याचा इतिहास तयार होत नाही. शेतीचे काम, उद्योग धंदा आवरून हा संप्रदाय जतन करणं आणि आपल्या गावात ही सांगड टिकून धरणं म्हणून मी एक एक जणाच्या चरणी फेट्यासहित नमन होतो. त्याचबरोबर विनेकरी बाबांपासून तर हार्मोनियमवाले दादा गावातलेच ना, भंडण्याहून आलेले आहेत का? बरं, तुम्हीही आलात म्हणून तुमचेही आभार. या परिसरातलं राम लखनची जोडी वारकरी संप्रदायातली तारुण्यातले अतिशय गोड स्वभाव, गोड वागणं, रामपालजी महाराज असतील, जयपालजी महाराज असतील, या दोघांची उपस्थिती होती म्हणून मी ही तारीख घेतली, नाही तर मला ही आवाजबड झाला होता. पण जीवनने सांगितलं त्यानंतर मलाही आनंद वाटला की चला आपलीच घरची माणसं आहेत, थोडा मी कुठं कमी पडलो तर तुम्ही ॲडजस्ट करून घ्याल. त्यामुळे तुमचेही आभार. आणि त्याचबरोबर लोहगावहून आलेले आमचे लहान गुरुबंधू मृदुंगमणी मनोज महाराज, अतिशय हसतमुख राहतो तो. देखा त्यांना हसतो. मला हे आत्य समजणं सारंगखेडांचा त्रास सरेल नंतर, नाही तर मी तथा जर येतो ना मन गाडी मग आली संतडे त्या खांबापा उभा करतो की याले दखी धरी ल्या बा, घर नाही का बाहेर नाही बा. अतिशय मोकळा स्वभाव आहे त्याचा. ज्या घरी मी भोजन केलं, तुमच्याच नात्यागोत्यातलं परिवार, सुरेशजी आबा का, लई गोड परिवार होता. काय काय पदार्थ होते महाराज, हाईल्या तेल्या सरेलवर जिलबिल्या, खूप आग्रह. म्हणजे काही काही वेळेस काही लोकांना जर पंगत दिली ना, त्याचा तोंड्या असा उई जातच जसं काही बिवडीतले तडापड जायची बा. पण त्यांच्या घरातल्या प्रत्येक माणसाची अशी प्रसन्नता होती, खिचडी लिशात खिचडी लिया, बटाटन भाजी लिशात बटाटन भाजी लिया, रस्त्यावर भूक लागली तर 3 ताली डबा बांधीसन लिजा, पण भुक्या राहू नका. मी त्यांचेही आभार मानतो. आणि या गावाचा स्वाभिमान वारकरी तत्वाने पहिल्यांदा असं एखादा कीर्तनकार भेटला की महाराज मला माझ्या गावाच्या भजनी मंडळाने उभं केलंय. नाही तर गावे गाव ना कीर्तन करायचे, जर कोणी आडावं होई तर भजनी मंडळीनी. पण तुम्ही असे पहिले, मला आदरणीय आमचे योगेशजी महाराज बोलले की मी कीर्तनकार होण्यासाठी माझ्या गावातल्या भजनी मंडळाचा सपोर्ट. भाग्यवान आहात महाराज तुम्ही. मनी भजनी मंडळ तर तारखा दिल राहते ते बिडीसन मन तारखा कॅन्सल करता की. पण एक लक्षात ठेवा, समाजातील परिसरातील गावं जेव्हा प्रेम करतात तो विषय वेगळा आहे. पण ही सर्व ज्येष्ठ मंडळी तुमच्या पाठीशी उभी आहे. एक दिवस तुम्ही या गावाचं नाव या लोकांच्या आशीर्वादाने पुढे आणाल. तुमचीही उपस्थिती आहे. आदरणीय आमचे योगेश सर युवा कीर्तनकार आणि कीर्तनकारांच्या तयारीमध्ये असा पहिला कीर्तनकार आहे की झाडे लावा, झाडे जतन करा. आमनासारखा तर एकच सांगतो, तू फक्त 200 तर कमी दी द्या, देख मग मी कसा कुदस. आम्ही 1 रुपये बी कमी लावत नाही. आणि त्या गर्त्यांक झाडे लिहिला तर लाई राहणार. जर तुम्ही एवढं मोठं काम करतायत तर देव का तुमचं स्वप्न पूर्ण करणार नाही? अहो देव नाही, संतांना निरोप द्यावा लागेल की वृक्षवल्ली आम्हा सोयरे आणि वनचारी ही अशी वृत्ती तुमची तयार झाली. म्हणून तुम्हीही उपस्थित झालात. सुंदर असा साऊंड आहे. राधेकृष्ण साऊंड सिस्टीम तामथरे. कोणलेच नाही पण तुले जी बठाल जागा भेटेल मानणं पडी तुल घरात बटातले जेवाडी सण तू नेमन बटना मी उभा आहेत. मी तुमचेही आभार मानतो. आणि परिसरातनं आलेली सर्व मंडळी, तुम्ही तर गावातलेच आहात. कुठले? रोहाने, दराने,
दराने दरानं नाही ना दराने रोहाने गिरडहून मी नाही का गिरड माझ्यासोबत आलेले ज्यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं आमचे चालक मालक गाडी एस के बाबा तेही आहेत सर्व मंडळींसोबत जर एखाद्या वेळेस कोणाचं तरी नाव सुटलं तर एवढंच म्हणेल तू का म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही परी माझ्या दैवा पर नाही परी माझ्या देवा पार नाही परी माझ्या देवा पार नाही तुका म्हणे मज गण त्यांची समा परी माझ्या दैवा पार नाही परी माझ्या दैवा पार नाही घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. दादा हा कार्यक्रम द्वारदर्शनी कीर्तन कार्यक्रम आहे. आईचं जाणं झालंय त्या अनुषंगाने तुकोबरायचा अभंग घेतला. अभंगाचा पहिला शब्द आहे सावधान ऐसे काय ते विचारा. आता हा जो सावधान शब्द आहे हा शब्द कोणाला नाही कळणार? जो शिकेले तेल बी कडी नाही शिकेले तेल बी कडी ज्याला वाचताही येत नाही ज्याला चित्रही समजतं त्याला सुद्धा कळेल सावधान. अहो किती ठिकाणी लिहिलेला असतो हा सावधान शब्द. ज्या गाड्यासवर ड्रुक करी फिरतात मस्त्या करतात त्यासल्या पाठीसवर लिखी देईल राज भाऊ पुढे गतिरोधक आहे धोक्याचं वडण आहे गाडी हळू कारण ती पाठी सांगते पुढे धोक्याचं वडण आहे ना गतिरोधक आहे ना तू गाडी हळू चालव. पण काही काही ते सावधान अर्थ समजत नाही. आता ते नरढाण्याच्या बाजूलाच आपण जेव्हा टर्न मारतो इकडे येताना तटे असं दांडग खड्ड आहे आणि त्या खड्ड्याच्या बाजूला सावधान नावाची पाटी आहे. आम्ही तिथं एक दिवस सोडा घेत होतो आणि एक कथानं येडं चित्र पुनन कथानं नाही जसं उन्हा तसं डायरेक्ट सावधान नावानी पाटील गाडीला ठोक दिलं आणि त्या खड्ड्यामा पुढे घ्या आणि त्यांना कपडा झटकीस आणि त्यांना वटवट करे सरकारले अक्कल नाही कोठे पाटी लावून कोठे म्हणते येड गाजर तू ना सूत्रा चुकाय ना सरकारना नाही सूत्रा चुकाय ना दडदडीतली केले सावधान धोक्याचं आणि तू तेलेच गाडी ठोक दी राय ना. असा येडा कांदा मरतच नाही. असा येडा कांदा गावे गाव येत असा गलीस मग वाकडी गाडी फिरवतील अशी तिडीपी गाडी फिरवतील जुना लोक दिखतील का तरी अशी रेस देतील असा गाव मा ड्रुक 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 ड्रुकच करतील आणि ज्या गाव मा ड्रुक ड्रुक करत असते असा हवेल भेटणार का असं त्यांना कोपरे कोपरे चालतात माहिती ना घसडी देतील गाव मा ड्रुक ड्रुक करणं चालले जाईल जर हवेले भेटणार पासू इसं पाणी विजयी हातपाय तंगडा आपलाच हाती जतन करी करलाय ना पडे आणि कोणी जर विचार काय वा इतिहास मत पूछो म्हणजे आपण बेसावध जर जगलो ना आपल्या चुका आपल्याला नडतील. स्वाभाविक गोष्ट आहे का? अहो या घरच्या बाया सर्व सावध आहेत. 20 मेला तो 1500 रुपयाचा हप्ता आला हो. त्या 1500 रुपयाची असं उलगाई टाकेले. चांगल्या चांगल्या घर जतन करणाऱ्या बाया सावध राहणाऱ्या बाया रुपयाला जीव लावणाऱ्या बाया त्या 1500 रुपयांना पाहिजे मानचेसले गुजबडा म्हणपा पैसा नाहीत. आता आपला गहू युरिया मारावा रिग्यात हरभरा मटेरियल देवा रिग्यात अरे ज्या माणसासले बट गाव भ्यास त्या माणसे 22 पक्की लावणं तोंड करते युरियान थैले नाही मटेरियल नाही मला ठिबक वाटेत मटेरियल सोडणे नाही बाई माणूस बघा पैसा राहतच का म्हणजे बाई माणूस बट घर दाखडू शकस बाई माणूस बट घर ताब्यामध्ये लिहू शकत 1500 रुपये देऊ नाही शकत. अरे इतके बेसावध नका वागू की आपला माणूसले बट गाव भ्या सोनाना दात निया कराय ना आणि 1500 रुपयानं टिकले आपला पण मागी राय ना आणि आपण माणूसले देवात नाही मग का माणूसला दावाल दिशात का तुम्ही माणूस मरी जायला दिशात का? अशा गणच बाया आहेत नवरानी पैसा मागत का देतीस नाही आणि नवरात्राने 9 साड्या घालीस आणि टिपरा येतीस
आणि त्या बाया म्हणते देवी प्रसन्न होईल. नाही हो बहीण, देवी अशी प्रसन्न नाही बस. भले 9 दिन्या 9 साड्या घालू नका, पण आपला सोनासारखा माणूस संसार वडासारखे जर पैसा मागसवी ना तर त्याला कोणा हात पसराव देऊ नका आणि सोनासारखा दात निया करू देऊ नका. अशा काळात जी बाई मदत करते तिला म्हणतात सावधान. ऐसे काय ते विचारा. असं पाहिजे. अरे 1500 रुपयाला हप्ता 20 मेले. आमना काका मक्काल पाणी मिनी बरी खाटवाराचा जमेल का. आणि कोणती तरी शेजारीन बाईने आमनी काकुले शिलगाई दिनं म्हणे बहीण आमना तर सिलेंडर ना बी पडी घ्यात आणि आमना तर हप्ता बी पडी घ्या. आणि ती काकू पहिलेच गोया खास म्हणजे गोया सरेल का म्हणतात नाही तुम्ही. आणि ती बहीण वायरीशी चिठी घ्या डायरेक्ट आर्थिक बिन मेन बी डिओ टाकतात फ्यूज उडवाय. आणि ती बहीण डायरेक्ट जपेल काकान काट उचलेली नाही तसा बादोडतोय तसा दुई टाका डायरेक्ट दणकन. आम्ही वट्टासवर पटेल होतो म्हणतो हो म्हणा बाप येईन पण निराई. आणि ती काकू उठत नाही म्हणे माय काय जपी राहणार तुम्ही इथला काय बेसावत वागतस. घरी करणार माणसं असा गुरु बँक मध्ये जातस लगेच पैसा काढला येतस लाई खातस किराणा करला येतस आणि तुम्ही काय डोळ्यालाही बटणार. त्या काकानी एक चड्डी वायल एक चड्डी मोकी दोन्ही जुता गाराना भरेल. त्या नाकाले गारा लावता लावता एक दाढीले बी गारा लागेल. आता तो साधा बाधा माणूस काहीच बोलणार नाही. ते पुस्तक लिहिणं आणि बँक मा चालणार घ्या. गणज माणसे गरमा इथला सावध येत दात्या वहिन्यात का तोंड निघालतस त्या डायरेक्ट त्याच ऐकलंच त्या. तू मोठी तू ना बाप मोठा तू ना तपट खानदान मोठं फक्त माणसे खेटू नको. सावध आहेत माणसे. काही काही माणसे द्या का तुम्ही आपण कालान कीर्तनला बी जावं तरी बस स्टँडवर आपण वावर म्हणून पाणी भरी येऊ तरी बस स्टँडवर आपण बाजार बी करी ना तरी बस स्टँडवर. तेच ते विचार कारण आण तू घर नाही जास नाही बो घर गे का असं खाऊ खाऊ वाटत समजिलो यन दप्तर जमाऊ घे. अहो चहा टाइमले बी घर जाईनी राहणार ना याला बियम काट टाकेले. ज्या माणसेस ना घर धकस त्या माणसेस ना तोंड बन एका शब्द निघ कसानी चहा पिवाने आपण हॉटेलवर घर जाऊ घरच्या ठेवायला लावू. जो माणूस असं म्हणत ना चला घर समजिलो ये ना घर धकी राय ना हाऊ सावध आहे. आणि जो पाहुणा पैसे सांगेल चला ना आपण हॉटेलवर चहा पिलू समजिले हो यांना जीवना दगड किसामटी येवाय जायले. फक्त सारी सडकडाई राहिनी नाही इथलंच राहील शे उई जायले टाईम. आणि असं जगणं म्हणजे सावध जगणं. आता तो साधा बाधा चुलता आमना बँक मा घ्या बाप जमाना मग बँक मा जायला नाही. त्या बँक मा बटा माणसे बिहार कडनं युपी कडनं महाराष्ट्रानं राहतात नाही. आता तो काका जसा घ्या 1 नंबर घ्या 2 नंबर घ्या तो दड इंग्लिश भी नाही मराठी भी नाही आयरणी भी नाही. अब्दुल मेरी माय को सांग देना गाय गोटे मी बांध देना काय सांगेन काय नाही. गेला त्या बँकेमध्ये पुस्तक ठेवलं आणि जसं पुस्तक ठेवलं तिथं ओ दादा ओ बाई हमारी बाई का पैसा आयले का देख रे. तो माणूस असा खाल्यावर देखी येले सावध म्हणू का दे सावध म्हणू. हा पुस्तक ठेवता ओ दादा हमारी बाई का पैसा आयले का देख रे. तो असा वरून खाले देखी म्हणे दादा तुम्हारी बाई का पैसा तर काही आयल नाही पण तू जायल दिख राय ना. अरे आपण 1500 रुपये टिकलीस ना पाहिजे आपला माणूस जायल होई गया. एक सूत्र ठेवा जिवंत माणसाला गरम गरम रोटी द्या आणि आशा बाईने हयातभर बी महादेवर पाणी नाही टाक तरी महादेव घर नांदालेही याला म्हणतात सावधान. ऐसे काय ते विचारा. या टाया कोण्या वाजण्यात ज्या माणसेच ना थाटीस मा गरम रोट्या पडायण्यात बाकीण्यास वाजत नाही. त्या मला इशारा दिला तुला काय माहिती घराची थाटी लिसन मी उईसन पिरस मला वाडी देस का मला वाडी देस का.
आणि 2-4 बाईच्या टाया काम वाजल्या त्या बिचाऱ्या वाडी बी राहण्यात गरबडी बी राहण्यात आणि त्या बाकीच्या दिसते टाया वाजत नाही त्या माझं तुला काय माहिती जसं बाशिंग सुटणं तसं 2-4 जनावरे पाहिजे चालतो पण कोबरा नाग म्हणा पले पण ना इथलं तिथलं बी आपण सांगू ऐकत नाही त्यानं मायना बट्ट सांगेल ऐकस असा एकादशी दिन बी जरा इथला साबुदाणा इथला तिथला कच्चा राहत हाव बिन त्यानं माय बी असा गलीमा कडाय फेकू फेकू करस तुला काय लागत बोलाले ईद एक म्हण ग सासू गुन्हे नाही ना सासरा गुन्हा नाही आणि पले पडेल चित्रप तर अजिबात गुन्हा नाही गऱ्या घर बाईस सावध विसन एक शब्द आहे मना माणूसले अक्कल या पोरेस ना जगत बी बाया सांगते आई बहादरीन मती म्हणेन तुन बापना ठिकाणा लागना आमचाही पोरगाच्या समोर आमची बाई बोलली परवा तुन बापना ठिकाणा नाही लागता मी जशी म्हणू तसा तुन बापना कीर्तने चालायला लागणार पप्पा म्हणे तुमनं काय मत छे म्हणत परातलंय आपण तिनं पाय धुईलो बट गरमा असं शितळी देऊ उरेल पाणी मी पिलीस म्हणतो आज खरंच काय ती म्हणीच राहिनी तिनं पाय गुणच लय ना वयनात बा पण ती असं कुठे म्हण राहिनी मला लगीन करणं तर मी 20 लाख रुपया घर बांधाल कर्ज काय बुवा मला मुलगा विचारायचा म्हणे पप्पा तुम्ही असं रातपाटना फिरतस तुम्ही वाघले ब्यातच नाही बिबट्याला ब्यातत नाही तुम्ही कुत्रासले ब्यातत नाही पप्पा मग तुम्ही असं नेमकं भ्यातच कोणले म्हणतो तून मायले मी पट कोणलेच भ्यात नाही एक सूत्र आहे जीवनात जो सावध होऊन हसला त्याला आजारी पडता येत नाही हे फुकटचं औषध आहे हसणं म्हणजे 2000 रुपये MD डॉक्टरांकडे जा MD डॉक्टर फक्त एवढंच सांगेल काना वा तिरपा वा पोट फुगाडा डोया काढा हातपाय वाकडा करा उचा पाय करा काना तिरपा उभा करीसन बटाडत मग तुम्हाला काय होतं मग तू इथला कुदाडा कामू आमले काना काय तिरप काय यंगड काय एकच सूत्र आहे बेसावध जगाल तर तुमच्या कातडीचाही इलाज होणार नाही आणि सावध होऊन जर हरिभजनात आलात तर तुमच्या हृदयाचा इलाज होईल सावधान आहे काय सावध तुम्ही असा गेरा टाया नक वाजा तुम्ही मला असं तर नाही समजी राहणार ना बचत गट ना हप्ता वाटालेले बा मी एक लक्षात ठेवा सावधान हा शब्द विमलच्या पुडीवर सुद्धा दिला ज्याला वाचता येतं त्याला सांगितलं खाऊ नको याच्याने कर्करोग होईल पण खाणारा इथला वसतात जाता सावधान लिखील रस्ता त्यानेच फाट टाकतस त्याला असं वाटत फाट टाका का आपले रोग बाबा मग हीच वृत्ती आहे तारुण्यपणात जो काळ परमार्थासाठी खर्च करायला पाहिजे ती वेळ परमार्थासाठी दिली नाही बेसावधपणे तारुण्यपणात एकच काय कोणताच रविवार टवू दिना नाही एक बी रविवार नाही प्रत्येक रविवार गाजाडात खाणार पिणारच असं वाटत हाय खासूत पिसूत तर जग सुधवा काही डंगरात असं सांगतस अरे देव वरे विचारस का रे तुला खाले दाड होतं ना कशासाठी झाड होतं देव देव करासाठी एवढा माणूस सारखा माणूस ना जमाना दिना खाद होता का इथलं तिथलं पिंता का खादा पेवाले माणूस ना जमाना दिना मायकरी होई आणि त्या आलना साबुदाना खात बटना पण एक लक्षात ठेवा आलना साबुदाना खाणारा गली मैन घ्या तर त्याला 100 लोके उईसन राम राम घालतस आणि खाणारा पिणारा घ्या तर लोके त्याला दे की माना मुडी लेतस खाण्यावर आणि वागण्यावर बेसावध आणि सावधतेची अवस्था ठरते सोपी गोष्ट आहे का जगतात कोणत्या भरोशावर विमलच्या पुढीवर लिहिले सावधान खाऊ नको ज्याला वाचता येत नाही त्याला इशारा दिला डायरेक्ट दाढ सडेल अशी नाशी निघजई चित्रमा जसं दकाडले तसं सांगायचं तात्पर्य जशी दाढ सडेलचे असा नासा गरमेन कान्ना पुढी अंग दवाना बी टाइम येवाव नाही सारी बी सरगुडू देवावत नाही आणि ज्याला वाचताच येत नाही ज्याला चित्र्याचाही अर्थ समजत नाही त्याला सावध होऊन इशारा दिला 1 कवटी 2 हाडके मस्ती नको येऊ असा टाइम होई जाईल
अनेक इशारे सावध होण्याचे दिले. झाली मंडळी सावध? सोडले माणसांनी व्यसन? अरे असे दिमागदार काही काही पोरं मायबापाच्या पोटी जन्माला आले, ज्या बापनी सुपारीनं खाणं व्यसन करणे, गाव माने परिसर माने, आणि त्यांनाच पोटे अशा नालायक अवलादी पैदा झाल्यात. तर त्या बापले गाडीवर बुटी आपला पोटना पोऱ्या दारू पिसन गाडीवर लयताना त्या बापले विचारा काय मरण बस. त्या बापले विचारा लोकेच ना लग्नेच मग आपला पोऱ्या धूम घालस असं बोकोट जरी सण घरली जाणं पडस. त्या टाइमला त्या बापले विचारा काय रंगत बयस. ज्या गली में आपली मायले सुग्रीन म्हणीसन 17 बाया घरे घर मानपान में बोलावतीस, त्या मायले विचारा जर पोटना पोऱ्या नालायक निघणार तर काय जमानानं दुःख भोगणं पडस. पण नाही कळालं लोकांना. अरे मानवी वृत्ती जितकी बेकार आहे. जनावर सावध आहेत पण माणसं सावध झाली नाही. एखादा असं डुक्कर दिखणं का तुमले का मक्कान वावर मत चरणं होई, गहूना वावर मत चरणं, आणि दुपारना भरे असं स्लॅप नागर मग घुशी घे बा. दिस नाही का ते डुक्कर? डुकराला माहिती आहे डुक्कर सावध आहे. मक्कान वावर मा बी चरणू तर गटार माजलोय नाही, गहूना वावर मा बी चरणू तर गटार माज. मनी स्लॅपना गरमा घुसानी हिंमतनी कोणाचं म्हणणं आहे? डुकराचं. डुक्कर सावध आहे. डुक्करले माहिती आहे की मला स्लॅपना गरमा जाणं, पण अनेक स्लॅपना गरमा राहणारा डुकरेच ना गटारीच ना लुई राहणार. मग मंचात कोणले बरं? डुक्कर चांगलं का माणूस चांगला? ही अवस्था कळावी म्हणून आम्हाला विचारा सावधान ऐसे काय येते. गावे गाव शिवार परत डिप्या उघड्या आहेत. गाला काय का त्या मसडानी बैलनी डिपी मातून निरोप ऐकायला भेटणार का? आमना शिवार माझ म्हैसनी डिपी मातून घालती न बा. असं ऐकायला भेटणं का आमना बैलनी दावा तो टाक आणि तो डिपीले अंग सडायन बा. ऐका, अरे जनावर सावध आहेत पण माणसं सावध झाली नाहीत. जनावराला माहिती की हाई डिपी पाबी गवत तर अशा गुदगुल्या पडतीन बा, तर तिचं कौतुक सांगता येवा. अरे असे अनेक माणसं आहेत की चांगल्याच्या पोटी येऊन मायबापाचं नाव बदनाम केलं, मायबापाच्या उंच माना खाली केल्या. ज्या गावात बापाचा रुमाल पडला तर 17 लोक रुमाल उचलून देत होते. भानगडी निवाडाले आपला बाप, न्याय कराले आपला बाप. ज्यासना फारकती वासना टाईम होता तर ते बापना शबतवर घरे नांदनात आणि तेसना पोटना पोरे तेसना ताब्या माने. काय विचार असेल त्याच्या बापांचा? अशी मानवी वृत्ती सुधरावी, ती टिकावी, ती चालावी म्हणून आम्हाला विचारा सावधान ऐसे काय ते विचारा. सावधान ऐसे काय ते विचारा. हे सावधान ऐसे काय ते विचारा. सावधान
चारा दिला तुकोबांनी